हॅलो नमस्कार, मी साधना. चला आज आपण करूया चिकन रस्सा. चिकन रस्स्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यासाठी कांदा, एव्हरेस्ट मसाला, कोथिंबीर घेऊया आपण शिजत टाकण्यासाठी, वाफवण्यासाठी. तेल ठेवलं आहे मी पातेल्यात. तेल तापले की कांदा टाकून घेऊया. एकसारखा हलवून घ्या. कांदा लाल भाजतोपर्यंत भाजा, लाल होईपर्यंत भाजा. हे बघा कांदा कसा लाल झाला आहे. त्यात आपण कोथिंबीर, हळद आणि मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. ते झालं की एकसारखं एकजीव करून घ्या. एकजीव करून घेतलं की बघा हा मसाला कसा भाजला आहे तसा भाजून घ्या. ते झालं की मग आपण त्यात एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे. अर्धीच पुडी टाकायची आहे. अर्धी पुडी टाकली चव एक अप्रतिम येते त्याला. ते झालं की त्यात आपण चिकन टाकून देणार आहोत. चिकन टाकल्यावर एकसारखं हलवून घ्या. एकसारखं हलवून झालं की बघा कसं चिकनला मसाला लागला आहे प्रॉपर. त्यानंतर आपण झाकण ठेवून पाणी ओतू झाकणावरती वाफवण्यासाठी. एक तांब्यावर पाणी बसतो ह्याच्यावरती. ते झाले की तोपर्यंत आपण मसाला करूया. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर. हे बघा कांदा मी चुलीमध्ये भाजला आहे. कांदा, खोबरं चुलीमध्ये भाजलं आहे. पाणी गरम झालं आहे. पाणी आपण त्यात ओतून देऊया मिक्स करून. आणि मग परत एकदा त्याच्यावर आपण पाणी ठेवून देऊया. एक तांब्याभर अजून पाणी ठेवू. ते झालं की मसाला करू आपण तोपर्यंत. मसालाही करून घेतला आहे. हा सुका मसाला आपण घेऊ. त्याच्यात मी एव्हरेस्ट मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि घरचा लाल मसाला टाकला आहे. तर चुली पातेलं ठेवून दिला आहे. त्याच्यात तेल ओतलं आहे. तुमच्या अंदाजानुसार होता. आणि त्यात मसाला टाकायचा आपण बारीक केलेला आहे. तो एकसारखा हलवून घ्यायचा. तेल बघा कसं सुटलं आहे. एक अप्रतिम चव लागते अशी कालवण केल्यावर. त्यात जो आपण मसाला काढलेला तो बारीक वेगळा तो त्यात टाकून देऊ आपण घरचा मसाला. ते टाकले ते थोडंसं पाणी टाकवायचं मिक्स करून. ते झालं की त्याला तेल सुटोपर्यंत तो मसाला भाजा. एकदा झाकण देऊन आपण थोडासा मसाला भाजून घेऊया. ते झालं की मसाला बघा प्रॉपर भाजलेला आहे. तेल सुटले. त्यात चिकन टाकून घेऊया. चिकन टाकलं की चिकनचं भांडं आपण एकदा अजून थोडं पाणी टाकून अजून मिक्स करू. आणि एक तांब्याभर पाणी टाकू. हे गरम पाणी आहे. तर एक तांब्याभर पाणी अजून टाकलं आहे आपण बघा ह्याच्यात. त्याने काय होतं आमच्याकडे पातळ खता पातळच करतो जास्त सुकं. ह्यात बघा किती मस्त दिसत आहे. कोथिंबीर टाकली आहे. टेस्ट अप्रतिम झाली या जेवायला.